उद्धव ठाकरे यांनी मशालीच्या चिन्हावर निवडून आणलेले जर 6 खासदार फुटू शकतात, तर तुतारीच्या चिन्हावर निवडून आलेले आपल्या 8 पैकी 5 खासदार का फुटू शकत नाही, असा प्रश्न शरद पवारांना पडला आणि ते कामाला लागले. आता ही फूट जी आहे ती त्यांनी रोखलेली आहे हे निश्चित. सुप्रिया सुळे आज प्रसार माध्यमांशी बोलताना बरंच काय काय बोलून गेलेले आहे. आता सीजेपीचा बीजेपीला ज्या पद्धतीने दणका बसला, आणि मग हे फोडाफोडीचं राजकारण जर आपण आता केलं, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलाच्या संदर्भात आपल्याला 360 गाठताना आपण शरद पवारांचा पुन्हा 8 खासदारांचा पाठिंबा मिळवला. डीएमकेचे अनेक लोक आपण तयार केलेले, तामिळनाडूचे टीएमसीचे फोडलेले आहेतच, आणि एकनाथ शिंदेच्या खासदाराची संख्या देखील वाढवलेली आहे उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडून. पण आपण आता ते करायचं नाही, आणि मग हे केलं जाऊ नये या पद्धतीने शरद पवारांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एक प्रकारे मदत केली. म्हणजे आजची जी पाठिंबा म्हणा त्या डिलिमिटेशन बिलाला, ती जी वेळ आहे ती वेळ आता पुढे कधीतरी बघू असं म्हणून ते टाळण्यात आलेलं आहे. आता मुळात बघा, राज्यसभेचे खासदार शरद पवार बिनविरोध निवडून यावेत, हा तिढा नेमका सोडवला कोणी? तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला होता. आणि त्याला अर्थातच मोदी शहा यांचं सांगणं होतं. जसं इकडं राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना जसं शरद पवारांनी ऐन वेळेला सांगितलं होतं की आता ही बिनविरोध निवडणूक व्हावी आणि मला ती उमेदवारी मिळावी, ते सगळं झालं. त्याच्यानंतर जे राजकारण पाताळ यंत्री राजकारण व्हायला लागलं, आणि मग जर जुलै 2023 मध्ये आपले आमदार आपलं घड्याळ चिन्ह घेऊन पळू शकतात, तर मग हे खासदार जरी तुतारीने निवडून आले तरी ते का फुटणार नाहीत याची खात्री काय देता येणार आहे? मग शरद पवार कोणत्या पद्धतीने कामाला लागले, आणि मग बोलायचं एक आहे, आतमध्ये पडद्याआड नेमकं दुसरं करायचं आहे, ते कशा पद्धतीने त्यांनी केलेलं असावं या संदर्भात आपण विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धर्मराव आत्राम यांनी त्यावेळेला असं सांगितलं की 8 पैकी 5 खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे फुटणार आहेत, असं ठामपणे त्यांनी सांगितलं होतं. मग नंतर बातम्या सुरू झाल्या, आणि मग ह्या भेटीगाठी ज्या आहेत, म्हणजे आता बघा, सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे हे काल दिल्लीला ज्या वेळेला जलजीवन योजनेच्या संदर्भात बैठक होती सगळ्या खासदारांची, तिथून ते दोघेही निघाले, बैठक सोडून निघाले आणि एका गाडीतून प्रवास करते झाले. आता त्यांना म्हणे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी की स्टँडिंग कमिटीच्या त्या तिकडे जायचं होतं म्हणून ते गेले. बातमी झाली. त्याच्या आधी जयंत पाटील यांना अर्थ खातं पाहिजे, त्यांनी कोल्हापूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्या सोबत त्या विमानातून जाणं पसंत केलं. त्याच्या आधी काय काय झालेलं आहे? आता हे जरी आज खासदार सुप्रिया सुळे कितीही म्हणत असल्या की नाही नाही असं काहीच नाही, ह्या फक्त बातम्या आहेत माध्यमांमधल्या, बुडबुड्या होत्या ते. मग या ज्या भेटी झालेल्या, हे जे त्याचं काय, हे सगळेच योगायोग का? म्हणजे वर्षा बंगल्यावर जयंत पाटील जातात, तो योगायोग. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तिथं असतात, तो योगायोग. इकडे विधिमंडळामध्ये शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या केबिन मध्ये जातात, एकनाथ शिंदे कॅबिनेटची बैठक सोडून तिथं येतात, चर्चा करतात, तो एक योगायोग. किती योगायोग.
आणि राजकारणामध्ये सशक्त लोकशाही म्हणून हे चालतं वगैरे असं ते म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आज अखेर आम्ही इंडिया आघाडीमध्येच आहोत आणि जरी परिसीमन बिलाच्या संदर्भात काही विषय आला तर तो विषय आम्ही इंडिया आघाडीमध्ये तो चर्चा करू, ते विधेयक बघू काय आहे ते, आणि मग निर्णय घेऊ, असं त्यांनी आज विधान केलेलं आहे. मग मधल्या काळामध्ये त्यांनी जे संभ्रमात टाकणारं विधान केलं होतं की परिसीमन बिल जर सरसकट 50% जागा प्रत्येक राज्यामध्ये जर वाढवून देण्यात येणार असल्या तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो, अशा प्रकारचं त्यांचं विधान हे बरंच काही बोलून गेलं. आणि मग आता त्यांचे खाजगी कार्यक्रम झाले, रेवती सुळे यांचं रिसेप्शन असेल, त्यांचं लग्न असेल, हे सगळं दिमाखामध्ये पार पडलं. मग ज्या वेळेला सीजेपीचं आंदोलन होत होतं त्यावेळेला शरद पवार सुप्रिया सुळे या जंतर मंतरवर आल्या आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटले. मग सीजेपीने जो दणका त्याला जेन झीने जे काही फोडाफोडीचं राजकारण वगैरे कसं गलिच्छ आहे हे अभिजित दिपकेने वारंवार वारंवार सांगितलं. मग अशा परिस्थितीमध्ये एक तर आपल्याला त्या संसदेमध्ये जायला तोंडच ठेवलं नाही या जेनची. आपण काहीही बोललो, रात्री 11च्या नंतर व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला तरी आपलं काय आपल्याला ट्रोल केलं जात आहे, काही केला, ही जेनजी आता ऐकायला तयार नाही. मग आता या जेनजीच्या तो जो दबाव आहे तो दबाव लक्षात घेता आपण जर मिशन 360 साठी हे सगळं कडबोळण, सगळं फोडाफोडीन, 50 खोकेन 100 खोकेन हे जर करत बसलो तर आपली काय हालत होईल याची नुसती कल्पना केलेली बरी. आणि म्हणून ते रद्द करण्यात आलं. आता मग 20 जुलैला जे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि काल ते संपवलं म्हणजे 4 मिनिटे, म्हणजे वंदे मातरम झालं, ओम प्रकाश ते बिर्ला लगेच आले आणि त्यांनी अनिश्चित काळासाठी संसद तहकूब करून टाकली. त्या 4 मिनिटांमध्ये फक्त आम्ही संसदेमध्ये आलेलो आहोत एवढं दाखवलं. कुणी दाखवलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी. बाकी दिवस जे आहे ते आलेच नाही. ते आपापल्या त्या कार्यालयामध्ये बसले. त्याच्यानंतर सोयीनुसार शेवटी शेवटी अमित शहा यांनी त्यांच्या लाडक्या 2 एजन्सीच्या त्या बूम समोर आपलं वक्तव्य मांडलं. त्या बूमवाल्यांनी काही त्यांना विचारलं नाही, काही क्रॉस क्वेश्चन केले नाही. मग राहुल गांधींनी त्यांना ठोकून काढलं. तुम्ही हे तुमची अवस्था अशी उंदरासारखी का होती त्यांच्या समोर? तुम्ही मला का इंटरप्ट करता सारखे, त्यांना का करत नाही, असा त्यांनी रोखठोक सवाल विचारला. आणि मग ते आता सुप्रिया सुळे मात्र सुरात सूर मिसळायला लागलेला आहे. कोणाच्या? इंडिया आघाडीच्या. बघा आमचे मल्लिकार्जुन खरगे हे आमचे कसे ज्येष्ठ नेते आहेत, ते संसदेमध्ये सुरुवात होताना कशी आमची सगळ्यांची बैठक घेतात, मग आम्ही सगळं कसं ठरवतोय की आता कसं राज्यसभेत काय करायचंय, लोकसभेमध्ये काय करायचंय. आणि हे बघा सुप्रिया सुळे यांनी ते जे आंदोलन झालं म्हणजे बंदर बंदर म्हणत जे हिनवलं गेलं त्या संसदेच्या आवारामध्ये, तर ते फलक पकडायला सुप्रिया सुळे सुद्धा होत्या. मोदी शहांना डिवचलं, इंडिया आघाडीने डिवचलं, तिथं त्याही होत्या. आणि आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत, आमच्यामध्ये कुठली फूट नाही, कुठली तडजोड नाही, आणि परिसीमन बिल वगैरे याच्या संदर्भात आमच्याकडे ते आल्यानंतर बघू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता राजकारण शंका घेतच राहायला पाहिजे, कारण शंका न घ्यावी तर हे राजकारणी कसले. मग आता शरद पवारांनी ज्या पद्धतीने हे सगळे योगायोग घडवून आणले, कोणते योगायोग घडवून आणले हे आपण आता काही वेळापूर्वी सांगितलंय मी तुम्हाला. काय की मग ते विधिमंडळात भेट असेल शिंदेची, इकडं असेल तिकडं असेल, जसं त्यांना ज्या वेळेला कळालं, त्यांना खात्री पटली की जयंत पाटलांनी सांगितलं 10 पैकी 8 आमदार फुटणार आहेत साहेब,
ते म्हणत आहेत की तुमचं काय करायचं ते करा, आणि इकडे 5 खासदार हे तर बसलेले आहेत. मग कुठं हॉटेल ट्रायडंट आहे, इकडे आहे तिकडे आहे, निलेश लंके, अमुक धमुक, धैर्यशील मोहिते, अमुक धमुक, सगळे 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 कसे आळी मिळी, म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप करून काय हो, आळीपाळी सगळ्या शीर्षस्थ नेत्यांना भेटत होते. मग आता यांना कसं विश्वासात घ्यायचं, काय करायचं, यासाठी शरद पवार आहेत ते, त्यांनी शत्रूच्या गोटातच धाव घेतली. एकनाथ शिंदेंना सांगितलं की बघा आता असं आहे की हे जे आहेत फोटो पाहणारे, यांचा विषय जो आहे, तुम्हाला ज्या कारणाने मोदी आणि शहांनी सांगितलेलं आहे की ऑपरेशन तुतारी करा, ते कारणासाठी जर आम्ही तुमच्या उपयोगाला आलो, त्यांच्या मिशन 360 साठी 2/3 बहुमत लोकसभेमध्ये आम्ही गैरहजर राहू नये तर काय करायचं ते करू. त्याच्यामुळे ती तुम्ही चिंता करू नका. मग हे कशाला उद्योग पाहिजे, आणि थोडंसं ऐका माझं, तेवढा माझा अधिकार आहे तुमच्यावर, असं बोललेले नसणार का. त्याच्यानंतर मोदी तर गुरु मानतात शरद पवारांना, मग ते ऐकणार नाहीत का. तुम्हाला हेतू काय तुमचा, मिशन 360, मग तो साध्य करायचा आहे ना, हे आमची मदत आहे. आम्ही गैरहजर राहू, नाही तर काहीतरी कुरबुरू काढू, नाही तर करू. आणि शरद पवारांनी ते त्यांच्या राजकारणामध्ये जी संदिग्धता कायम जोपासलेली आहे, अनेक प्रसंगामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे गौतम अदानींवर कधी शेकायला लागलं तर ते गौतम अदानी हे कसे लोकलमध्ये वस्तू विकायचे आणि केवढे मोठे उद्योजक झाले, कसे झाले, त्यांचं कार्यकर्तृत्व किती मोठं आहे, हे सांगायला सुद्धा शरद पवारांनी कधी कमी केलं नाही. या सगळ्या पद्धतीने ते उपयोगाला आले. आता अदानी काय, अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आहेत, तसे ते शरद पवार यांचे देखील मित्र आहेत. आणि मग हे सगळं हे सगळे राजकारणी, हे सगळे उद्योजक, यांचं जे असं काय की शेवटी धंदा आहे. राजकारण हा धर्म आहे म्हणायचं, राजधर्म. पण तो राजधर्म पाळत असताना जी काही आपल्याला मोकळीक देण्यात आलेली, मुळात राजकीय धर्म, काही वाटेल ते करा, परमिशन आहे. आणि पुन्हा सांगा की राजकारण आम्ही करतो, त्याच्यामध्ये चूक काय, डावपेच आहेत, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं. आणि उद्योजकता त्याला कुणी जो सत्तेवर आहे त्याच्या पुढे पुढे करणं, जसं गौतम अदानी करतात ते. या या मग हे धागे जे आहेत, मग शेवटी शेवटी मग आता ह्या खासदारांचं समाधान करायचं कसं. त्यांचं तर नाव झालं, त्यांची तर बिन पाण्याने मीडियाने केली, मीडिया ट्रायल झाली. मग आता करायचं काय. बरं, त्यांचा लॉस झाला, 50 कोटी खोके का 100 खोके काय, तो लॉस झाला, जो भरून कसा काढायचा. मग त्यांना कसं विश्वासात घ्यायचं. त्यांना अतिशय सन्मानपूर्वक अशी वागणूक दिली पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं. काय अडचण आहे तुम्हाला, तुम्ही तुतारीच्या चिन्हावर निवडून आला, प्रतिकूल परिस्थिती होती, घड्याळ चिन्ह तर दुसऱ्यांकडे होतं, त्यांचा तर एकच खासदार आला निवडून, सुनील तटकरे. तुम्ही कसे आले निवडून, कसं केलेलं आहे आपण. मग आता तुम्हाला काय पाहिजे, स्थानिक विकास निधी एमपीला तो तुम्हाला मिळतोच आहे पहिल्यापासून, आता याच्या पुढे मिळेल. बरं, बाकीचे काय प्रश्न आहेत बरं तुमचे. मग बजरंग सोनवणे काय तुमचे प्रश्न आहेत, निलेश लंके काय वाटतंय तुम्हाला, धैर्यशील मोहिते तुम्हाला काय वाटतंय, हे सगळे. मग चला आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू, आणि तुमच्या मतदारसंघातले जेवढे काही प्रश्न आहेत ते तुम्ही एक 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 करून सांगा. अमोल कोले तुम्ही सुद्धा सांगा की चाकणचं काय, इकडचं काय, तिकडचं काय, कसं काय, ते सगळं सांगा तुम्ही, कशा अडचणी आहेत. बरं, हे अडचणी सांगायला तिथं नेलं, फोटो काढला, व्यवस्थित फोटो काढला. कुणी म्हटलं 10 मिनिट भेळ झाली, कुणी म्हटलं 15 मिनिट झाली, कुणी म्हटलं अर्धा तास झाली. आणि बरं, अर्धा तास, त्या अर्ध्या तासामध्ये या 8 खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातला प्रत्येक प्रश्न म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. काय नुसतं बाहेर प्रसार माध्यमांना सांगितलं नाही, जसं आज सुप्रिया सुळेंनी यादीच वाचून दाखवली, मोहिते काय म्हणाले, हे काय म्हणाले, ते काय म्हणाले, यादीच वाचून दाखव. अर्ध्या तास सगळे प्रश्न सोडवले. 3 वर्ष गोट्या खेळत होते. आता ती भेट मिळाली त्यांना, आणि जर ती भेट झाली नसती
तर महाराष्ट्राचा विकास खुंटला असता की नाही? काय, सगळा विकास खुंटला असता. मग आता विकासाचा जो खुंटा लटकलेला आहे, तो जर सोडवायचा तर आपण काय केलं पाहिजे? घ्या मलिदा, करा, पाठिंबा द्या. आणि शरद पवारांचं काय, ते साहेब आहेत. जसं आता अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक देखील त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. अगदी पार्थ पवारमुळे त्रास व्हायला लागला म्हणून तटकरे आणि पटेल तिथं सिल्वर ओक वर जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करतात. मग आपण जर तसं केलं तर साहेब आपलेच आहेत. आपण त्यांच्यापासून दूर झालं तर काय? आणि हे जे करायचं असतं याच्यामध्ये काही भीडभाड बाळगायची नसती. भावना शून्यपणे आपण राजकारण करायचं असतं. राजकारणात ते सगळं माफ आहे. हे तर जास्त पटायतले. इकडे जरी भावनिक आहेत जरा, शिवसेनेमधले जरी थोडे भावना, पण त्यांनी भावना तुडवून हे सगळं उद्योग केला. इथं तर आपल्याला साहेबांनी शिकवलेलं आहे की सत्ताधाऱ्यांच्या सोबत कसं काय साठगाठ बांधायची, हायगाय करायची नाही. हे सगळं केलं त्यांनी, ते केलं. मग आता ह्या ज्या भेटी घडवून आणण्यात आल्या, मग ते सगळं केलं. आता काय झालेलं आहे, आता निदान या क्षणाला तरी काय परिस्थिती? आता भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते मोदी, शहा आणि महाराष्ट्रातले शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस किंवा ते कोण, ते रवींद्र चव्हाण, हे धाडस करणार नाही. कारण सीजेपी जैन जी काय करणार, यांना अक्षरशः झोडून काढणार. म्हणजे शिव्यांची लाखोली तर वाहणार की तुम्ही बघा हे काय करताय. आणि तुमचं लक्ष कुठं आहे? या राजकारणावर आहे. तुमचं ना शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष आहे, ना बाकीच्या पायाभूत सुविधांवर लक्ष आहे, ना कुठंच लक्ष आहे. बेरोजगारीवर लक्ष आहे, शिक्षण व्यवस्था आहे, परीक्षा पद्धती, कशाचीच तर तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे. मग ज्या वेळेला इकडे सुप्रीम कोर्टामध्ये निदान शिवसेनेची अंतिम सुनावणी, मग निदान कपिल सिब्बल यांचं एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, 5 वेळेला ऐकून घेतलेलं आहे. ते सुरू झालेलं आहे. जसं आता सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्हाला आम्हाला सुद्धा तेच आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हे सगळं चाललेलं आहे. मग आता या अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे अघोरी धाडस केलं, म्हणजे पॅलेट गन कोणी चालवल्या याचं उत्तर देण्या, जसं अवघड आहे आपल्याला. तिथं चेहरा त्या पटला समोर आणता नाही आला. इकडे बाहेर आपण फिदी फिदी हसत बसलो, वर आपण स्टेटमेंट केलं की विरोधक गोंधळ घालताय. अरे संसद चालवायची जबाबदारी कुणाची? ओम प्रकाश बिर्ला कुणाचे आहेत? सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही आहे? बरं, नाही म्हणायला 12 बिल मंजूर केले, त्यावेळेला कुठं? मग आता ही जर आपण फोडाफोडी केली तर ती आपल्या सगळ्यांनाच शेकेल. आणि जी भीती मोदी शहांना, तीच भीती शरद पवारांना काय नाही. आणि जे हयातभर काँग्रेसनिष्ठ, फुले शाहू आंबेडकर विचारधारा, विचारांशी तडजोड केली जाणार नाही, अमुक नाही तमुक नाही, तो जो चेहरा आहे तो जर गेला, तो जर हरवला, मग हा जो महाराष्ट्रातला जो लोकांचा पाठिंबा आहे, हा इतके 6 दशक आपण अनुभवलेला आहे. आणि ज्या विचारांच्या नावाखाली आपण तो अनुभवलेला आहे, त्याच्याशी जर शरद पवारांनी तडजोड केली, आणि हे जे 8 खासदार आहेत इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे, जर हे 360 मध्ये आले, कसंही करून त्यांनी मोकळीक करून दिली, गैरहजेरीला काहीतरी केलं, तर आपल्याला अंगावर येईल. मग त्याला ट्रोल केलं जाणार नाही का? त्यांना ट्रोल केलं जाईल त्यांना, आणि ते फार महागात पडणार आहे. मग खरं तर आता एका ओळीमध्ये जर सांगायचं तर शरद पवारांनी या खासदारांना रोखलं तर आहेच आहे, पण खरा दणका दिलेला आहे तो जेन झीने दिलेला आहे. मग आता संसदेचं अधिवेशन गुंडाळलं. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू काय म्हणाले, आता आम्ही विशेष अधिवेशन सुद्धा घेणार नाही, सुद्धा घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? नाही तर आमचा डाव होता, पण आता नाही घेणार, घेऊ शकणार नाही. आणि घेतलं
जर घेतलं अधिवेशन आणि पुन्हा हा उद्योग केला, वन नेशन वन इलेक्शन, महिला आरक्षण डिलिमिटेशन बिल, हा जर उद्योग केला आणि या फोडलेल्या खासदारांची मदत घेऊन, तर 2029 मध्ये जी 65% जी लोकसंख्या आहे, आता तुम्ही तिरंगाचे इव्हेंट करा, अमुक इव्हेंट करा, ड्रग्सचे इव्हेंट करा, मोहन भागवतांना पुढे आणा, काय आणायचं ते आणा, पण ते जे डॅमेज होऊ शकतं ते भरून काढता येणार नाही, याची कुठेतरी जाणीव झालेली असतात आणि त्यामुळे हे सगळं रोखलं गेलेलं आहे. आता जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी ते शेवटपर्यंत ते फुटीर खासदारांना, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका. म्हणजे मी काय सीजेआयला सांगतो सूर्यकांत यांना काय सांगतो, नाहीतरी 4 वर्ष गेले, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. एक तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती बाप्पा पासून मोदी जाऊन आले आणि एकनाथ शिंदे दरवेळेला तारीख आली की चालले दिल्लीला विकासाच्या प्रश्नावर चर्चा करायची मोदींची, शहांशी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा, चालले तिकडे भेटेला. काय पाहिलेलं आहे भारताने, महाराष्ट्राने काय पाहिलेलं, हेच पाहिलेलं आहे. आणि हे लोकांना समजत नाही, लोक सहन करतात, पत्रकार मीडिया ट्रायल करतात, 4 दिवस करतील, नंतर आपण सत्ता आहे, सत्ते पुढे शहाणपण चालत नाही कोणाचं, विचारांचं काही देणं घेणं नाही, त्याच्यामुळे मस्त कसं चालवायचं, ते हे असंच सगळं चाललेलं असतं. आता निदान हा अल्पविराम आहे त्या एनडीएच्या पाठिंब्याला, की फुल म्हणजे आता तो विषय संपवलेला आहे. निदान सुप्रिया सुळे यांनी जे आज खणकावून असं वक्तव्य केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, अदृश्य हात, ठाकरेंची शिवसेना. आता भलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसे एकनाथ शिंदे म्हणाले, लोक न्यायालयाने आम्हाला ते सगळा निकाल दिला, लोक दरबारामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये आम्हाला सगळं ते केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय ते वगैरे बघू, असं असं ते सगळं चाललेलं आहे. थोडक्यात काय, आम्हाला लाज नाही, आम्हाला मनाची नाही, जनाची नाही, कुणाचीच नाही, कारण आम्ही राजकारण करतो, पैशाच्या जोरावर करतो. आणि लोक काय हो, निवडून यायला लागतं किती मतदान, 5-5 हजार वाटू, अमुक वाटू, 10,000 वाटू, काय गठ्ठे विकत घेऊ, कशाचं आलं तत्व आणि कशाचं आलं हे असं ते सगळं चाललेलं असतं. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.